नमस्कार. राजकारणी मीडिया वेव्स प्रस्तुत वसा संस्कृतीचा या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. गेल्या काही वर्षांमध्ये आपला हा संस्कृतीचा वसा आपल्या हातातून निसटत चाललाय की काय असं वाटतं. अर्थात आज हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे जागतिक कुटुंब दिनाचं औचित्य. 15 मेला आपण जागतिक कुटुंब दिन साजरा करतोय, पण वसुधैव कुटुंबकम अशी व्यापक संकल्पना सांगणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीला जागतिक कुटुंब दिन साजरा करावा लागतोय हे खरंच पुन्हा एकदा थांबून विचार करण्याची गरज आहे. आणि आज हाच विचार आपल्यासोबत करणार आहेत ज्येष्ठ समुपदेशिका आणि ओलावा या संस्थेच्या प्रमुख मीराताई कडवे. मीराताई, वसा संस्कृतीच्या या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार. मीराताई गेल्या 27 वर्षापासून समुपदेशनाचं कार्य करतात आणि अर्थातच हा एक खूप मोठा स्पॅन त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये बघितलेला आहे की जागतिक कुटुंब दिनाची कन्सेप्ट काय आहे आणि का बरं आपल्याला गरज आहे आजही हा दिन साजरा करण्याची. खऱ्या अर्थाने 15 मे हा जागतिक कुटुंब दिवस हा भारतातनं सुरू झालेला विचार नाही आहे, तर ज्या अमेरिकन पाश्चात्य संस्कृतीमध्ये जिथे परिवार विघटित झाले, जिथे त्यांना गरज भासली की नाही पुनश्च एकदा परिवार म्हणून काम करण्याची गरज आहे, आणि म्हणून अमेरिकेने 15 मे 1993-94 मध्ये पहिल्यांदा हा जागतिक कुटुंब दिवसाला सुरुवात केली. त्याच्यामुळे मुळात विचार हा भारताने दिलेला नाही आहे, कारण भारत हा धरती मातेला परिवार मानतो, धरती तिचा परिवार आहे, आणि म्हणून हा विचार भारतातनं निर्माण झाला नाही आहे. आपली संस्कृती वसुधैव कुटुंबावर आधारित अशी संस्कृती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वेस्टर्नायझेशनचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या सोसायटीवर बघायला मिळतो आणि कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर पण झालाय असं वाटतं का? समाजामध्ये असं आहे की जसजसा समाज पुढे जातो, समाजामध्ये विचारांची उत्क्रांती होते, तसं तसं वैचारिक परिवर्तन होतं आणि त्याचे परिणाम समाज, परिवार, अर्थव्यवस्था या सगळ्यांना सहन करावे लागतात. आणि म्हणूनच पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती होती. पूर्वी गावामध्ये लोक राहत होते, पूर्वी शेतीचा व्यवसाय होता, आणि जसजसं शिक्षण वाढत गेलं, जसजसा मुलांचा अभ्यासाकडेचा कल वाढत गेला आणि मुलं विविध क्षेत्रात दैदिप्यमान यशही मिळवायला लागले, तसं तसं एकत्र कुटुंब पद्धती खेड्यात आणि मग शहरात सुद्धा होती. पण मग कुठेतरी याचा विस्तार होत गेला आणि त्याच्यामध्ये भावनिकता, त्याच्यामध्ये मी माझ्या परिवाराबरोबर राहिलं पाहिजे ही मानसिकता विखरल्या गेली, आणि म्हणून एकत्र परिवारामध्ये असणारे परिवार हे सुद्धा विभक्त झाले. याचं दुर्दैव तर एवढं आहे की कामानिमित्ताने परगावी जाऊन विभक्त परिवार होण्याची घटना ही वेगळी आहे. त्याला आम्ही समजू शकतो की दुसऱ्या गावात नोकरी लागली म्हणून त्या घरातला मुलगा, सून ही दुसऱ्या गावात कामाला गेले, पण दुसरीकडे एकाच गावामध्ये आईवडिलांचं स्थायी घर असताना सुद्धा केवळ मी वेगळं राहिलं पाहिजे, मला माझं स्वातंत्र्य अनुभवता आलं पाहिजे असा विचार करून विभक्त होणारं परिवार हे आपल्या समाजाचं आजच्या स्थितीतलं कुटुंबातलं दुर्दैव आहे. कुठल्याही घर जेव्हा मोडतं तेव्हा मुलीकडचे म्हणजे मुलीच्या माहेरच्यांची त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका असते. समुपदेशिका म्हणून तुम्ही या सीनकडे कसं बघता? खरोखर मुलीच्या माहेरच्यांची काही भूमिका असते का? पूर्वी माझ्या पिढीमध्ये घरातनं संस्कार होता, ज्या घरी जाशील बाळे त्या घरचे लागतील चाळे, असं म्हणून जे घरातनं मुलीचा विवाह होत होता. मला असं वाटतं की आम्ही 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, पण या राष्ट्राचा, या समाजाचा, या देशाचा मूळ गाभा परिवार आहे. ज्यावेळेला मी कामाला सुरुवात केली त्यावेळेला हुंड्याकरता सासरी त्रास अशा पद्धतीच्या केसेस होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पतीचे असणारे विवाहबाह्य संबंध असतील, व्यसनाधीनता असतील असे विषय आले. पण गेल्या 15 वर्षांपासनं साधारणतः एखाद्या मुलीचा विवाह झाल्यानंतर त्या घरामध्ये असणारी आई हा संस्कार द्यायला विसरली आणि कुठेतरी माझ्या आयुष्यात मला ते जगता आलं नाही, ते मी माझ्या मुलीच्या आयुष्यात बघायची घाई करते का असं झालं. आणि मला असं वाटतं की दुर्दैवाने परिवार विघटन होण्यामध्ये जे महत्त्वपूर्ण एक कारण आहे ते कारण एखादी आई आपल्या मुलीच्या संसारामध्ये काय असावं काय नसावं, तिचा संसार कसा चालावा याकरता आपली मानसिकता लादण्याचा प्रयत्न करते. हा सुद्धा कुठेतरी गंभीरतेने विचार करण्याचा विषय आहे की माझी मुलगी लग्नानंतर त्या घरी गेल्यानंतर त्या घरात संपूर्णपणे सामावून जीवन जगेल, इथे मी अडचणीची ठरू नये. विवाह नेमका कशासाठी? कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था हे दोन्ही परस्परांवर अवलंबून आहेत किंवा रिलेटेड आहेत, तर तो विषय थोडासा तुम्ही एक्सप्लेन कराल का? की या देशाचा मूळ गाभा हा परिवार आहे. या देशामध्ये इतके सारे आक्रमणं झाले,
इतक्या साऱ्या चुकीच्या प्रथा परंपरा लागू झाल्या, पण तरीही हा देश साबूत राहिला तो केवळ याच्याकरता कारण या देशाची कुटुंब व्यवस्था ही अत्यंत मजबूत होती. ज्यावेळेला अंदमानच्या कारागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांना भेटायला त्यांची पत्नी गेली, नवविवाहिता होती, पण त्या पत्नीला उत्तर देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की तिथे सुद्धा स्वातंत्र्याच्या होमयज्ञांमध्ये सुद्धा त्यांची परिवाराबद्दलची अशी मानसिकता, स्वातंत्र्यवीरांनी सांगितलं की माई, संसार कावळे चिमण्या सुद्धा करतात, घरटी कावळे सुद्धा चिमण्या सुद्धा बनतात, आपला संसार हा राष्ट्राचा आहे, आपल्याकरता मुळात राष्ट्र सुद्धा एक परिवार आहे. हा भाव राष्ट्रीय संसाराचा, राष्ट्रीय परिवाराचा सावरकरांनी बिंबवला होता. मला असं वाटतं की आज आम्ही इतका गंभीर आणि खोल मतितार्थ ज्याला आपण संसार आणि परिवाराला समजतो, आज समाजामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये लग्न कशासाठी? माझा मुलगा उच्च शिक्षित झाला आहे, माझ्या मुलाचं पॅकेज हे आहे, पण मला असं वाटतं लग्न हे पॅकेज आणि शिक्षणाचं पद याच्यावर नसून जीवनमूल्यांचं स्किल आणि टेक्निक हे समाजामध्ये प्रत्येक मुलाला आणि मुलीला शैक्षणिक जीवनाची वाटचाल करत असताना जर शिकवलं तर आज परिवारांची होणारी अनास्था, अस्वस्थता, विघटनवाद, परिवार तुटणं ह्याचं जे प्रमाण वाढतं आहे, मला असं वाटतं याला नक्की आळा बसेल. आपल्या समाजातील सगळ्या मातापित्यांना, विवाहेच्छुक तरुण तरुणींना आपण काय संदेश द्याल की एक चांगली फॅमिली आणि पर्यायाने एक चांगला समाज घडू शकेल? आपल्या राष्ट्राचं, आपल्या भारतीय संसदेचं ब्रीदवाक्य आहे वसुधैव कुटुंबकम. ही धरती परिवार आहे, कुटुंब आहे, आणि म्हणून हा एक आजच्या काळातला एक मोठा ऐरणीचा प्रश्न आहे की परिवार नीट ठेवण्याकरता, कुटुंब नीट ठेवण्याकरता आपण काय करू शकतो. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की माझी आई म्हणजे माझ्या पिढीची आई ही वर्ग 4था पास होती, पण तिला जीवनाचं तंत्र कळलं होतं. माझी 4था वर्ग नापास असणाऱ्या आईनी मला जे जीवनमूल्य शिकवलं ते जीवनमूल्य शिकवण्याकरता आजची वेल क्वालिफाईड पोस्ट ग्रॅज्युएट अर्थार्जनाने परिपूर्ण असणारा परिवार हे आपल्या मुलांना देऊ शकतोय का? कुठे आम्ही कमी पडतोय का? याचा नितांत विचार करण्याची गरज आहे. आम्ही मुलांनी शिकवतो, स्वातंत्र्य देतो, सगळ्या त्यांच्या पंखांना बळकटी देतो, पण हे बळ देत असताना जगणं म्हणजे काय, मी म्हणजे कोण, ज्या परिवारांमध्ये मुलांना जीवन जगत असताना या सगळ्या प्रवासाबरोबर मी म्हणजे कोण याची जाण निर्माण करून दिल्या जाते, त्या परिवारातलं मूल समाजात समस्या निर्माण होण्याकरता श्रीमंत गरीब, जातपात, उच्च नीचता, शहरात की ग्रामीण भागात पदवी, पद, प्रतिष्ठा याला कुठेही समस्या बांधील नसते, कुणालाही समस्या येऊ शकते. समाजातल्या परिस्थितीमध्ये माझा मुलगा आणि मुलगी हे दोघंही येणाऱ्या परिस्थितीला तोंड देऊ शकतील, येणाऱ्या परिस्थितीतनं मार्ग काढू शकतील, असा माझा मुलगा आणि मुलगी हा मी घडवू शकते का? मुळात आज दुर्दैवाने ज्या वेळेला गेल्या 25-27 वर्षांपासून समुपदेशनाचं काम करते, आज असं लक्षात येतं आहे की आम्ही मुलांना शिकवतो, अर्थार्जनाचं सांगतो, मुलींना सांगतो की स्वतःच्या पायावर कमावती हो, स्वतःच्या पायावर उभी राहा. पूर्वी असं होतं की एखाद्या परिवारामधला पुरुष आर्थिकदृष्ट्या कमी असेल, परिवार चालवण्याकरता अडचणीचं होत असेल, तर त्या घरातली स्त्री घराबाहेर पडून अर्थार्जन करत होती, त्याच्यामुळे तिचं घराशी असणारे कमिटमेंट परिपूर्ण होतं. आज दुर्दैवाने असं झालं मी कमवते, मी अर्थार्जन करते, मग मी मागे का राहू, हे मी करू की हे तू करू, या तू मीच्या झंझटीमध्ये आजचं तरुण आणि तरुणी अडकली आहे. आणि त्याच्यामुळे घरातनं मिळणारं प्रेम, वात्सल्य, नातं, सहकार्य, परस्पर पूरकता, जिव्हाळा, एकता या सगळ्या परिवार सुदृढ होण्यासाठी आवश्यक असणारा जो प्रवास आहे, या प्रवासातनं आम्ही कुठेतरी मागे पडतोय का याचाही विचार करण्याची गरज आहे. शेवटी कुटुंब म्हणजे काय? आपण एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब, काळानुसार बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंबाचे विभक्त परिवार जरी झाले असतील तरी त्या विभक्त परिवाराच्या संकल्पनेमध्ये सुद्धा आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण असे सगळेजण असतात. आणि मग कुठेतरी आई अर्थार्जनासाठी बाहेर गेल्यानंतर, शाळेतनं आल्यानंतर मुलाच्या पाठीवरनं हात फिरवणारी, त्याचं दप्तर हातात घेणारी, त्याला प्रेमाने खाऊ घालणारी आजी ही त्या मुलाच्या विकासामधली, संस्कारामधला मूळ आयाम ठरतो. आणि म्हणून घरात आजी आजोबा असतील तर संध्याकाळचा दिवा लावणं असेल, मुलांना आपल्या देशातल्या
पूर्व इतिहासाच्या काही गोष्टी सांगणार असतील, देवदेवतांच्या गोष्टी सांगणार असतील आणि मुळात मुलांना प्रेमाची नितांत गरज असते. ही गरज आजी आजोबा आपल्या स्नेहातनं, असं म्हटलं जातं की दुधावरची साय हे त्यांचे नातू असतात आणि म्हणून हे प्रेम मुलांना घरात मिळतं आणि घरातलं हे प्रेम मुलांच्या पुढच्या आयुष्यामध्ये अधिक सुखकर असं ठरत असतं. आणि म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीचा दायरा, आपण जरी काका काकू मामा मावशी एकत्र राहणारे नसतील तरी आजी आजोबा आई वडील आणि त्या घरातला मुलगा मुलगी ज्या ठिकाणी एकत्र आहेत त्या घरातली मुलं आणि ज्या ठिकाणी फक्त आईवडिलांबरोबर राहणारी मुलं, एक सर्वेक्षण झालं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की एकत्र कुटुंबात असणारी मुलं म्हणजे आजी आजोबांच्या सहवासात असणारी मुलं ही अधिक योग्य पद्धतीने अधिक संस्कारक्षम झाली आहेत आणि प्रेमाची भूक ज्याला असं म्हणतात, मायेची ऊब ही त्यांना अधिक मिळते. तर विभक्त परिवारामध्ये असणाऱ्या म्हणजे आईवडिलांबरोबर राहणाऱ्या मुलांची कुठेतरी कमतरता जाणवते. ह्या सगळ्यांना म्हणजे तरुण तरुणी, त्यांचे पालक आणि एकूणच समाजाला काय संदेश द्याल जेणेकरून जागतिक कुटुंब दिन यापुढे येणारे सुद्धा आपण खूप आनंदाने साजरे करू शकू आणि कुटुंबासोबत साजरे करू शकू? आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगावंसं वाटेल की पूर्वी म्हणजे काही वर्षच पूर्वी ज्या वेळेला परिवार एकत्र राहत होते तेव्हा त्या परिवारांमध्ये 4 काका काकू, त्यांची मुलं, मोठा भाऊ छोटा भाऊ, आजी आजोबा असे सगळे एकत्र राहत होते. आणि असं एकत्र राहत असताना एखादी घटना एखाद्या मुलाच्या आयुष्यामध्ये घडली किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर ती मुलगी आपल्या आईला न सांगता तिच्या भावविश्वात असणाऱ्या काकूला जवळ जात होती आणि विश्वासाने सांगत होती आणि कुठेतरी आईला न कळताच मुलीच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत होतं आणि पुन्हा ती सक्षमतेने पुढे चालत होती. असे आज जसे परिवारामध्ये समस्या निर्माण होतात तशा पूर्वीही निर्माण होत होत्या. पण पूर्वी असं म्हणतात की पती पत्नींचं भांडण दिवसा जरी झालं तरीही घरातल्या सगळ्यांचा मान राखायचा, म्हणून संवादाला संवाद, शब्दाला शब्द न भिडता पुनश्च एकत्र ते दोघं येत होते आणि निर्माण झालेली समस्या तात्काळ सुटत होती. पूर्वीच्या काळात ज्यावेळेला एकत्र परिवार होते त्यावेळेला मुलं काकामध्ये काय चांगलं आहे, काकूमध्ये काय चांगलं आहे, आजोबांचं काय चांगलं आहे असं परस्परांच्या चांगल्या गुणवत्तेच्या आधारावर त्या त्या घरांमध्ये मुलांचा व्यक्तिमत्व विकास होत होता. आज व्यक्तिमत्व विकासांकरता मुलांना आम्हाला बाहेर पाठवावं लागतं, पण पूर्वी असं नव्हतं. म्हणून पूर्वीचे एकत्र कुटुंब हे मुलांना प्रेम देत होतं, माया देत होतं, जिव्हाळा देत होतं, वात्सल्य म्हणजे काय हे त्यांना कळत होतं, त्यांचा आत्मविश्वास सुदृढ करत होतं, आत्मभान देत होतं. आणि त्या घरातनं समाजात गेलेला तरुण हा एक संवेदनशील तरुण, संवेदनशील तरुणी असे म्हणून समाजात जात होते आणि त्यांच्या भरोशावर समाज सुदृढ होता. आणि आज आपण बघतो परिस्थिती की ज्यावेळेला विभक्त परिवारामध्ये मुलगा आणि मुलगी वाढते त्यावेळेला अनेक कमतरता त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भेडसावतात, त्यांना प्रेमासाठी भावूक असतात आणि मग कुठेतरी चुकीच्या निर्णयाचे बळी ठरतात. आणि म्हणून आजच्या जागतिक कुटुंब दिनाच्या दिवशी जसं पाश्चिमात्य देशांना याची गरज भासते तसं दुर्दैवाने आज भारतासारख्या देशामध्ये सुद्धा कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून पुन्हा परिवार एकत्र येतील का? आजची व्यवस्था जर आपण बघितली तर सगळे परिवार पुन्हा एकत्र राहू शकणार नाहीत. पण आमच्या घराची परंपरा जी आहे, आमचे सणवार आहेत, या सणवारांच्या निमित्ताने जर आम्ही एकत्र आलो, एकमेकांशी संवाद साधला, सुसंवाद साधला आणि परस्परांचं प्रेम जर वाटून घेतलं तर परस्परांचं ऐक्य निर्माण होईल. आणि प्रत्येक परिवार हे जाकीट असतं की ते परिवाराच्या प्रेमाचं जाकीट जर तरुण आणि तरुणींनी एकत्र घेतलं तर मला असं वाटतं समाजात जात असताना, नवपरिवार निर्माण करत असताना ते सुद्धा सुदृढ आणि संपन्न, राष्ट्राभिमुख, देव देश आणि धर्म याच्या आधारावर जीवन जगतील आणि संपन्न जीवन त्यांना मिळेल जगायला. खरंच मीराताई, देव देश आणि धर्म या 3 स्तंभांवरती आधारित एका सुदृढ कुटुंबाची रचना कशी करता येऊ शकते याचं खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली, याबद्दल आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा वसा संस्कृतीचा हा वसा मीराताईंकडून आमच्याकडे आणि आमच्याकडून आज आम्ही तुम्हाला सोपवतोय, तेव्हा आपण नक्कीच भेटणार आहोत आणि अशाच वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी जिथे विचारांना चालना मिळते. हे कार्यक्रम कुठे बघायला मिळतात? अर्थातच राजकारणी मीडिया वेव्सच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर तर तुम्ही नक्कीच करणार आहात. तेव्हा नक्की भेटूया वसा संस्कृतीचा या कार्यक्रमाच्या पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.